मंडळी, निराशेला रेड सिग्नल दाखवत मनोरंजनाला ग्रीन सिग्नल द्यायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत काही विशेष पाहुणे. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. पालवी ॲग्रिकोचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री राहुल जाधव, क्रिएटिव्ह डायरेक्टर अँड प्रोडक्शन हेड श्री वैभव शिरोळे, सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने, माणगंगा ॲग्रो केअर, माणगंगा कोऑपरेटिव्ह बँक आणि पालवी ॲग्रिकोचे चेअरमन श्री नितीन इंगोले सर, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट कॉर्पोरेट अफेअर्स प्रियंका आहेर शिरोळे आणि पालवी ॲग्रिकोचे CEO श्री ललित अहिर. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, नवरा बायकोचं नातं हे काचेपेक्षाही अधिक नाजूक असतं. कुठल्याही क्षुल्लक कारणावरून त्याला तडा जाऊ शकतो. असाच एक तडाखेदार परफॉर्मन्स अनुभवण्यासाठी सज्ज होऊया, जो घेऊन मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. हॅलो, हा किरण बोल. अरे किती किती दिवसांनी ऑफिसला विसरलास तू जुन्या. काय 8 वर्ष काढीस ना लेका, विसरलास? काय बाकी नवीन ऑफिस काय? हा चाललंय आपलं काय मस्त. अरे तुला माहिती आहे काय, गॉसिपिंग. हे आपले बॉस आहेत ना प्रसादोक, त्यांना मेमो मिळाला परवाच. अरे नवीन YouTube चॅनल काढलंय ना, सगळ्यांच्या मागे फिरतात ते. लाईक करा, शेअर करा. परवा CEO आहेत ना आपल्या कंपनीचे, ते आलेले मीटिंगला. सर जरा लाईक करा ना. मोदीला. हो, बघितलंस की नाही त्यांचे व्हिडिओ? अरे मस्त आहेत, मस्त आहेत. ए पोरगी जास्त शार्प आहे. हिडन टॅलेंट, हिडन टॅलेंट. प्रभाव जाणवतो. म्हणजे ती आली ना, नाही लक्ष जात रे. हो, प्रसादोगांकडे लक्षच जात नाही. हो, हा सांगेल कोणाला आता कुठल्या तोंडाने. हो, काय नाही बाकी काय नाही. अरे अजून माहिती आहे का तुला? अरे आपल्याकडे हॅपनिंगच हॅपनिंग. ते जनरल मॅनेजर सई तामणकर मॅडम आहेत बघ. काय नाही जस्ट एक भरकटलो थोडा मी. आय एम सॉरी. हा अरे त्यांना परवा ऑडिटमध्ये पकडलं ना, अकाउंट्स ऑडिट होतं ना. हा अरे काय करतात त्या, रोज मालाडवरून निघतात पॅराग्लायडिंग करत आणि ऑफिसच्या गच्चीवर उतरतात आणि पेट्रोलचा अलाउन्स मागतात. वाउचरमध्ये पेट्रोल अलाउन्स मागितला 20,000 रुपये. पकडला गेला ना. रोज त्यांना अरे बघत नाहीत. आणि उडताना मी एकदा लिफ्ट मागितली, मॅडम नाही गेल्या वरच्यावर. जबरदस्त. हो. ये रे, हा एक दिवस मस्त गप्पा मारूया. चल चल. ये क्या, अरे बस क्या है, मिलते हैं उसमें क्या है. ओके बाय 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 बाय. ऐका ना, मी काय म्हणते. बोल. खूप दिवस झाले हो, माहेरी नाही गेले आईकडे. जरा 4 दिवस जाऊन येईन म्हणते. ओके जा. उसमें क्या है, जा 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 जा. जा. अगं बाई,
काय झालं काय झालं वने? ज्या वेगाने तुम्ही जा 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 असं म्हणाला त्याच्यावरून असं वाटतं की तुमच्या मनात तेच होतं. म्हणजे म्हणजे तुम्ही याचीच वाट बघत होतात मी कधी माहेरी जाते. झालं मनासारखं झालं तुमच्या. माझ्या मनासारखं? अगं वने तुझ्या मनासारखं ना. तू मला म्हणालीस मला माहेरी मला म्हणजे मला नाही तुला माहेरी जायचंय आणि मग मी म्हणालो जा जा जा. मग ह्याच्यात माझं मन कुठे आलं मध्ये? तुझ्या मनासारखं झालं ना वने. हो पण जा 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 असं म्हणताना एका क्षणाचाही विचार नाही केला तुम्ही. अगं विचार काय करायचा त्यात? तुझी इच्छा आहे ना म्हटल्यावर मी लगेच हो म्हटलं. आणि बघ आपल्या कांदेभावाचा कार्यक्रम झाला तेव्हा ना विचार केला मी. म्हणजे म्हणजे तुम्ही मला विचार न करता पसंत केले असं म्हणायचं तुम्हाला? नाही 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 माझ्या पप्पांनी तुमच्या मानेवर तलवार ठेवली होती का? नाही वने. तलवार ठेवली होती का? वने नाही. तुझे पप्पा काय तलवार उचलणार? अरे मल्लिका शेरावतचा मर्डर बघताना पहिला अटॅक त्यांना आला होता. नाही नाही वने विषयांतर करू नका. म्हणजे तुम्ही मला विचार न करता पसंत केलं असं म्हणायचं? नाही वने विषयांतर तू करतेस वने. रिलॅक्स रिलॅक्स. एवढं काही अरे ओय ओ हो अरे अरे एवढं काहीच नाही झालंय वने. अरे नाही वने ऐक 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 रिलॅक्स एकदम. बाकीचं सगळं वने हे बघ तू मला विचारलंस की मला माहेरी जायचंय. मी म्हणालो जा जा जा. याच्यात सरळ सरळ आहे त्याच्यात घटना किंवा अरे देवा असं नाहीच आहे काही. हो बघा मी बोललो होते असं पण नाहीये त्याच्यात. एकदम सपक सरळ रिलॅक्स आहे. तू उगीच अर्थ काढतेस वेगवेगळे. रिलॅक्स. म्हणजे आता वनीच्या बोलण्याला पण काही अर्थ नाही का हो या घरामध्ये? अरे तसं नाही वनी आता जाते म्हणजे तुमच्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे ना. अरे का असेल वने? एकदा तरी बोलावं असं वाटलं का म्हणे थांब ना ग माझं मन नाही लागत ग तू थांब ना आपण पिक्चरला जाऊया का असं एकदाही बोलावं असं नाही वाटलं का हो तुम्हाला? एकदाही बोलावं असं नाही वाटलं का तुम्हाला? एकदा तरी थांबवा ना. नाही नाही आता मी गेल्यावर तुम्हाला हे घर मोकळं झालं ना. मोकळं होणार. तुम्ही तुमच्या त्या फुकट्या बेवड्या मित्रांना बोलावणार इथे घरात पार्ट्या करायला. उजवी करो मित्रांना असं नाही म्हणायचं. मला माहितीये तुमच्या डोळ्यात दिसतंय मी गेल्यावर 5व्या मिनिटाला फोन करणार तुम्ही तुमच्या. अरे मी का करेन फोन? असं काही तुम्ही बोलला ए आओ पार्टी में नाचेंगे 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 असं सगळं करणार मला माहिती. नाही मी बोलवायचं असेल तर मेसेज पाठवेन ना. नाचेंगे नाचेंगे घरात का करेन हे एवढं सगळं? फोन करते. नाही फोन द्या वने. आई बाबा फोन द्या बस वने ऐसा फोन द्या. वने घे. मित्रांच्या ग्रुपचं नाव काय? सांगतो रे सांगतो. आता इथे उडी मारली नंतर ह्याच्यावर नाही सांगतो. काय ग्रुपचं मी ओपन करून देतो. मी ओपन करून देतो. नाव मी नाही सांगणार. ओपन करून देतो. लवकर सांगा. हार्डकोर फॅन ऑफ बबिता भाभी. ऍक्च्युली ती शेरो शायरी करते कविता करते म्हणून आम्ही सगळे तिचे फॅन आहोत. आम्ही 4-5 मित्र. लाज वाटू द्या ओ लाज वाटू द्या. लाज वाटू दे जरा. एक मिनिट. नाही मी ग्रुप कॉल करते. नाही वने नाही वने मित्र नाही. हॅलो हॅलो ओंकार भाऊजी. ओंकार पहिला आहे. ओ हॅलो हा अच्छा तुम्ही ऍडमिन आहात का? वा वा मस्त परफेक्ट ऍडमिन आहे. अच्छा अच्छा आणि कोण श्याम भाऊजी. ओ तुम्ही पण आहात का श्याम भाऊजी तुम्ही? अच्छा हॅलो 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 पीपी भाऊजी. अरे तुम्ही ऍडमिन हवे होता. हॅलो हॅलो नाही मी सांगते मी का फोन केलाय सांगते. नाही मी काय मी जाते आता माहेरी. हो 4 दिवस घर मोकळंय आमचं. या ना तुम्ही पार्टी करायला. पार्ट्या करा जोरदार. हो उकिरडा करा माझ्या घराचा उकिरडा करा तुम्ही. का वागतेस तू म्हणे? म्हणे हसल्यासारखी रडू नकोस ना. मला वाटलं हसतेस तू. वर्ष झाली लग्नाला वणी हसते का रडते कळत नाही. काय हे म्हणे कुठला प्रकार आहे हा? कार मधली हसते का रडते कळत
नाही म्हणे कार मधली बाहुली अशी असते का काय जाते. नाही 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 म्हणे नाही 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 मी कायम निघून जाते ह्या घरात. रिलॅक्स म्हणे. तुम्हाला घर हे मोकळं ना. नाही ग म्हणे. काय करू या घरात राहून काय करू. रिलॅक्स राहणं घरच्या लक्ष्मीला हकलताय तुम्ही. अगं मी कुठे हाकललं तू मला विचारलंस फक्त तुम्ही घरच्या लक्ष्मीला हकलताय. लक्षात ठेवा ही लक्ष्मी दारात पाय पण नाही ठेवणार. मी कुठे हाकललं मी मला तुम्हीच हकलताय कारण तुम्हाला मी अडगळ झाले. नाही म्हणे तू अडगळ नाहीयेस म्हणे तुझ्यामुळे घरात काय 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 माझ्यामुळे काय मला वेळ तर दे तुझ्यामुळे घरात विस्कळीत झालेलं घराला घर पण आलंय म्हणे तुझ्यामुळे घर पण आलंय शपथ सांगतो ग म्हणे. का कळताय या लक्ष्मीला. कुठले सूर आहेत काय सूर आहेत बेसूर आहेत ग सगळे लक्ष्मीला का कळताय तुम्ही. म्हणे म्हणे ऐक 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 इकडे इकडे तू शांतपणे बस ना म्हणे नाही खेचता येते म्हणे. इतकी जड झाले का मी. इतकं काही नाही म्हणे. तू सुरुवात करतेस ना. ऐक काही झालेलं नाहीये. ऐक तुला आठवते का आधी काय झालं ते स्किट सुरू झालं माझा एक फोन झाला त्यानंतर तू आलीस मला जायचं आहे माहेरी मी म्हंटल चल चल जा 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 असं छान म्हटलं मी स्किट सुरू झालं चल चल जा जा असं नाही झालं. लक्षात येते का फरक तुला. रिलॅक्स 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 रिलॅक्स. जा 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 इतकीच जा जा जा. मग बस कर आता बस कर. ए बस कर ग. नाही बाबा तुमच्या घरात रडत नाही म्हणे आणि अशीच राहते इमोशन मारते आतमध्ये. अरे नाही ग इमोशन मारले तरी मरणार आहेत का ते म्हणजे हे लोखंडाचे इमोशन्स आहेत ग तुझ्या इकडे. मी ऐक 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 माझं ओके होणार रिलॅक्स रिलॅक्स. काय कर मस्त कर. रिलॅक्स 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 रिलॅक्स. तुला राहायचंय घरात राहा जाऊ नकोस ओके. तुझ्याशिवाय माझं पानही हलत नाही. तू राहा इकडे ओके राहा डन. दादा क्या हुआ. आता काय झालं मला नाही कळत आहे. काय झालं खरंच सांग काय झालं. राहा सांगितलं ना तुला राहा. वना बिस्किट मोडली ना सगळीकडची. म्हणजे वनीने 4 दिवस माहेरी पण नाही जायचं का हो. फक्त 4 दिवस मागितले होते स्किट फ्लिप होतंय उलट एक्झॅक्टली उलट झालं. हे घर कोंबडी बनून राहायचं का हो घरात. घर कोंबडीचा प्रश्न. देवा बाबा काय रे. पडशील ना ग फरशी तुटेल ना माझी देवाच्या नादात. माझा जन्म का दिलास मला बाबा. या चौगुलांच्या घरात रांदी वाड्या उष्टी काड्या. मी रांदी वांडी उष्टी काय बोलतेस तू. घराच्या बाहेर जायचं नाही खिडकी पण नाही उघडायची. मी इथे कोपऱ्यात बसून राहतो. अगं हे एवढं अगं नाही म्हणे. ते दिसते मी सोफ्याच्या मागे लागते. मी नाही अगं कुठे अगं इकडे इकडे ये इकडे ये. मी कोणी मला बघेल बाबा नाही मी का रे बाबा देवा काय रे. प्लीज स्टाईल हे दे नको ना म्हणे बस. जन्म दिला बाबा. काय बाईचा जन्म काय असतो. अगं काही झालेलं नाही एवढं. काय असतो बाईचा जन्म. हे सांगेन एक दिवस. अरे अगं ना अरे यार का रे मला ह्या जन्माला. बाईचा जन्म काय रे बाबा. रिलॅक्स. बाईचा नवऱ्याच्या घरात डोलीत या टक्कर 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 नाचा नाचा आणि आडव्याने तिरडीने जा तिरडी 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 असं
अरे मला कळत नाही, तिरडी तितिर तिरडी तितिर हे कुठलं वाद्य आहे? तिरडी तितिर तिरडी तितिर असं नाही म्हणे. ओव्हर आज केवढं लाऊड करतेस म्हणे. मी खरं सांगतो तुला, सूर्यवंशमपेक्षा लाऊड करतेस तू. रिलॅक्स. नाही म्हणे, नाही ग्राउंड फ्लोअरला होतो आपण. नाही म्हणे, नाही. बस बस. मी का आले? माझा जन्म तरी का रे बाबा, का? ए बस ग तू, बस. बघ आता शेवटचं माझं ना, बघ तुला माहेरी जायचं असेल तर तू जा, जायचं नसेल तर नको जाऊस. ओके, मला नको मध्ये घेऊस. क्लिअर? बस कर आता. वा रे वा रे वा वा. म्हणजे मी गेले तरी काही फरक पडत नाही, नाही गेले तरी काही फरक पडत नाही का हो? मीच जातो, बस झाला तर. वा रे वा. म्हणजे आता कळलं मला तुमचं प्लॅनिंग. माझं काय planning? काहीतरी कारणांवरून वाद करायचे आणि बायकोला घराबाहेर काढायचं. बायको नाही जाणार तर मग स्वतः जायचं. छान प्लॅनिंग केलं. हा, मस्त प्लॅनिंग केलं. कसा वागू मी काय मी ओय प्रसाद हो, काय वागू कसा मी? मी जाऊ का हो 2 दिवस माहेरी? सांगा ना, मी जाऊ का 2? उत्तर तरी द्या हो मला. अच्छा, वनीशी आता बोलायचं पण नाही, वनी अदृश्य झाली. आता कोणाशी बोलू मी? या भिंतींशी बोलू का? ए भिंती, सांग बाई, जाऊ का ग मी 2 दिवस माहेरी? ही बहिणी पण तोंड फिरवलं. आता कोणाला जाऊ? या वनेचं उत्तर काय? ऍक्शन रिॲक्शनला सलाम. बागडला तुम्ही या मंचावर. कहर परफॉर्मन्स. प्रसादा, घरातल्या बाई आणि पुरुषामध्ये, नवरा बायकोमध्ये काही आर्ग्युमेंट झाल्या, तू मी झालं की भांडणं म्हणजे मतभेद म्हणजे मग ती हमरा तुमरी, मग ती अरे रावी एकमेकांवरची, मग ते भांडण विकोपाला जाणं, मग तो अबोला, मग तो 1 दिवसावरनं 1 आठवड्याचा अबोला, मग 1 महिन्याचा अबोला, मग कधी कधी 6-6 महिन्यांचा अबोला, आणि मग तो सगळा केओस होऊन जातो. हे सगळं होणं मला आवडत नाही. बरं, म्हणून चॅनल काढलंय. एवढं मोठं उत्तर ते. फॅन्टास्टिक. थँक्यू. काय अप्रतिम मोठ्यांची कॉन्सेप्ट. आणि तू लिहिलं होतं अप्रतिम म्हणजे इतकं नॅचरल की क्या बात आहे. म्हणजे आता ती शेजारच्या घरात घडतं की काय, ही उपमा सुद्धा इतकी शिळी झाली आहे. मला असं वाटत होतं मीच आहे की काय तिथे. इतकं नॅचरल, अप्रतिम सादरीकरण, अप्रतिम लिहिलं होतंस. आणि ॲक्च्युली असं होतं, म्हणजे काय रिॲक्शन द्यायची, पॉझिटिव्ह द्यायची का निगेटिव्ह हेच कळत नाही. ब्लँक व्हायला होतं कधी कधी. आणि मग धमाल येते. वनिता, मला आज कौतुक तुझं जास्त वाटतंय की हा आहे ना, हा राक्षस आहे रिॲक्शनच्या बाबतीत. अशा माणसाच्या समोर त्याच्या इतक्या नाही, कणभर त्याच्यापेक्षा जास्त ताकदीने तू उभी राहिलीस आज. आणि अफाट पद्धतीने तू परफॉर्म केलंस आज वनिता. ज्या पद्धतीने तू ग्रो झाली आहेस, ज्या मॅच्युअर्डली तुला ह्युमर कळायला लागलाय, किंवा तुला गिव्ह अँड टेक तुझा कळायला लागला, किंवा तुझी एनर्जी कशा पद्धतीने वापरायची, कुठे ती सेव्ह करायची, कुठे त्याचा अतिरेक करायचा, ह्याचे जे सेन्सेस तुला यायला लागलेत, त्यामुळे तुला बघणं आणि समयाबरोबर तुला बघणं हे अत्यंत मेजवानी होत चालली आहे हळूहळू. आणि त्या मेजवानीचा आनंद आम्हाला वर्षानुवर्ष मिळत राहावं अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो. फॅब्युलस परफॉर्मन्स दोघांचाही. कमाल, मजा आली. सुसाट परफॉर्मन्स होता. वने, खूप दिवस झाले म्हणून जुजबी द्यायला येते.
भाभीच्या सोसायटीमध्ये रंगणार आहे राखी पौर्णिमेचा सोहळा. चला बघूया ही पौर्णिमा आज कोणाकोणाच्या आयुष्यात अमावस्या आणते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या सरस कलाकारांना. का शामराव काही राखी पौर्णिमा लगा महिन्याच्या फर्स्ट हाफ मध्येच येते हो. का बरं काय झालं? अरे खिसा खाली होतो ना हो. महिना अखेरीला असलं तर कसं बाबा बहिणीला सांगतायत जरा तंगी आहे जरा घे समजू. ए बाबा बहिणी आहेत त्या लय शहाण्या असतात काय कारण चालत नाहीत. तुला माहितीये राजपूत मी माझ्या बहिणीला आता राखी पौर्णिमेला महागातला इयरफोन दिला. मग काय बोलली? काय दादा इयरफोन लावायला मोबाईलच नाहीये मोबाईल बिघडलाय. मोबाईल घेतला अख्खा. बापरे बाप. काय कराल? अरे जाऊ द्या हो पण प्रेम पण असतं ना त्यांच्या आपल्यावर. तेवढा आहे तेवढा आहे. आता राखी पौर्णिमेला माझी बायको गिफ्ट मागते काय कराल? का बरं? बोलते ताईला दिला मला पण गिफ्ट पाहिजे. द्या की मग बायकोला दिलं पाहिजे हो. आईला बायको एवढं चांगलं चांगलं करून खायला घालती त्याचं काय नाही पोटापाक एवढं झालंय. आज केला असेल की नारळी भात केलाय ना. काल रात्रीपासून फक्त तोच खातोय. तोच खातोय साजूक तुपातला पांढरा शुभ्र नारळी भात. हाय पिंकी भात. पिंकी भाभी क्या बात क्या बात. हाय खांडेकर. हाय. गुड मॉर्निंग. आय नो माहिती आहे मला माहिती आहे. हाय राजपूत. हॅलो हॅलो हाय. नमस्कार नमस्कार. काय माने या ना माने. अरे तुम्ही म्हणजे लगा शिनिता पिंकी. गुलाब कसे दिले? एक्सक्यूज मी. हो ना हो. चुप पडा तुम्ही. फालतूपणा करता. तुम्ही म्हणजे हे दिसताय एकदम म्हणजे गुलाबाच्या गुच्छासारखं दिसताय एकदम तुम्ही. थँक्यू. कळलं त्यांना. पिंकी भाभी तुम्ही त्या आमच्या धुळ्याच्या मृणाल ठाकूर आहे ना सेम टू सेम त्यांच्या का दिसतं बरं का. बापरे. हा थँक्यू. शूटिंगला चालल्या का? हो 11चा कॉल टाइम. असं शूटिंगला जाताना बोलते आकर्षक दिसतं बरं का तुम्ही. राजपूत काय बोलताय? काय पिंकी भाभी फक्त शूटिंगला जातानाच आकर्षक दिसत नाहीत. पिंकी भाभी तो नेहमीच आकर्षक दिसतात. नेहमीच आकर्षक हो दिसतात. नेहमी दिसतात. थँक्यू खांडेकर. या वेलकम. पिंकी भाभीला का तुमच्या शूटिंग वाल्याला काय अकाल बिकाल आहे का नाही काय? का दिवस काय आहे सुट्टी बिट्टी द्यायला नको होईल का? आज काही आहे का? काय आहे का? राखी पौर्णिमा. आज राखी पौर्णिमा आहे. एक मिनिट काय झालं? काय झालं? पिंकी भाभी काय झालं? काय पिंकी भाभी काय सुट्टी मिळाली नाही म्हणून वाईट वाटतंय का तुम्हाला? मग मला सुट्टी मिळाली असती तर मला जास्त वाईट वाटलं असतं ऍक्च्युली. खबर काय झालं? नाही ना मला सांगा काय झालं. पिंकी भाभी तुम्ही या बसा. काय झालं बघा मला कळलं पाहिजे. माझ्या गळ्याची शपथ आहे. माझ्या गळ्याची शपथ घ्या. माझ्या गळ्याची शपथ घ्या. मला सांगा माझ्या गळ्याची शपथ घ्या. अहो नाही गळा तुम्हाला हनुवटी आहे फक्त खांडेकर. अहो होता मला गळा. शपथेचा गळा होता शपथ. पण काय झालं सांगते. मला सांगा काय झालं. ऍक्च्युली राखी पौर्णिमेला मी बिझी राहण्याचा प्रयत्न करते कारण मला माझ्या भावाची खूप आठवण येते. अच्छा म्हणजे तुम्हाला भाऊ आहे बा. होता. ईश्वर त्याच्या नाही जिवंत आहे तो. त्याच्या आयुष्यात चांगल्या चांगल्या गोष्टी देऊ. गेला म्हणजे कुठे गेला तो? मला माहित असतं तर मी त्याला घेऊन आले नसते का राजपूत. तेवढा आहे तो
तो पळून गेलाय घरातनं. अच्छा म्हणजे परागंधा झाला बुवा. अरे कुठले शब्द हुडकून आणताय परागंदा? अरे अभ्यास आहे माझ्या, तुमच्यासारखा उच्छृंखल नाहीये मी परिपक्व आहे, परिपक्व. काहीतरी बोलते तू. पण काय झालंय? काय करताय? माझ्या माझ्या गळ्याला हात लावून शपथ घ्या. मग काय झालंय सांगा. मी सांगते. भावाचं काय झालंय? मी सांगते माझ्या बाबांची अशी इच्छा होती की त्याने डॉक्टर व्हावं. अच्छा अच्छा, म्हणजे हुशार होता बुवा. नाही, 37% होते 12वीत. काय तुमचे वडील 37% पोराला डॉक्टर बनवायला निघाला होता. नाही, पण त्याला ऑपरेशन करायला खूप आवडायचं. असं? तो ना मेलेल्या झुरळाचं सतत ऑपरेशन करायचा. अच्छा, म्हणजे पोस्टमॉर्टम मला डॉक्टर व्हायचं होतं. अँटिकच आहे. अँटिक, पण खरंच अँटिक होता. असे ना भलतेच छंद होते त्याला. बाटल्या रंगवायचा. वाटल्या? हो, रात्री बाटल्या आणायचा आणि सकाळी रंगवायचा. बाबा खूप मारायचे पण त्याला. बाबा का मारायचं? काचेच्या बाटल्या असायच्या? हा, डोळं लाल असायचं का? थोडे. हात थरथरायचं? कधी कधी. अरे बेवढं होतं ती. एवढं होतं अट्टल रातचं प्यायचं लपवायला, मग बाटल्या रंगवीत बसा सकाळी. आणि काय बोलताय? म्हणून हाणला बापानं त्याला. बट काही का असे ना, त्यांनी एवढं मारलंय त्याला की तो घरातनं पळून गेला एका पॉइंटला. दरवर्षी राखी पौर्णिमेला राखी बांधतात सगळे आणि मला खूप आठवण येते त्याची. नाही, मी समजू शकतो दुःख. मी समजू शकतो तुमचं दुःख. एका बहिणीसाठी भाऊ काय ना मी जाणतो, कारण मी स्वतः पण एक भाऊ आहे. सुबोध? कोण सुबोध? तिकडे बघा. माझ्या लक्षात कसं आलं नाही खांडेकर? काय? तुम्ही सेम माझ्या भावासारखे दिसता. खांडेकर. नाही हो, काय हो, नाही हो, खांडेकर, नाही हो. राखी बांधतो तुम्हाला. बांधा 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 अहो, राखी काय असं असतं काय? राखी काय डायरेक्ट असं नसतं. राखी विकी डायरेक्ट भाऊ वो लीगल प्रोसेस रहता है. ऐसा काय डायरेक्ट भाऊ? मी काय भाऊ वाटतो? सेम दिसता हो तुम्ही. सेम सुबोध दिसता खरंच. आय स्वेअर. अहो नाही, असेच डोळे होते सुबोधचे. असंच म्हणजे सेम सेम असे सुजलेले डोळे होते. अहो नाही, रांजणवाडी आली आहे. ऍक्च्युली माझे डोळे हे आहेत है ना सुबोध, माझे हे डोळे ऍक्च्युली ऐसा आहे मैं. नाही, पण तुमचे केस पण सेम सुबोध सारखे अहो आहेत. नाही, हे ऑपरेशन केलंय बघ, तुम्हाला दाखवतो. आहे बघा, काय केलं होतं तुम्ही? ट्रान्सप्लांट केलेले आहेत मी. नाही, माझे ओरिजिनल नाही आहेत केस. अरे जाऊ द्या ना खांडेकर. दिसता सुबोध ऐका ना सारखे. त्यांना दिसतोय तुमच्यात भाऊ, तर आता तुम्ही भाऊ हे, भाऊ आहे तुम्ही आता. बांधा ना राखी भाऊराया. बांधा 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 ना हो माने. भाऊराया, बांधा ना राखी. बांधा ना please. शेजारी राहत असला ना माणूस, त्याला पण भाऊ समजले जातात. आणि तुम्ही शेजारी राहता त्यांच्या. अहो कुठल्या शेजारी? मी ए विंगला राहतो, त्या डी विंगला राहतात. अरे ए विंगची राखी काय डी विंग पर्यंत पोहोचत नाही का? राजे रजवाड्यांच्या राखा कुठून कुठून पोहोचायच्या. बांधा त्यांना राखी, बांधा. नाही, अहो, बांधा ना हो सुबोध भावा. खांडेकर प्लीज. ऐका माझं, असं नाही, ते 7 चेहऱ्याचे सेम असतात माणसं. असं भाऊ लगेच कसं करतात? मग तसं असेल तर राजपूत पण माझ्यासारखे दिसतात. मी काय तुमच्यासारखं सेम दिसतात राजपूत माझ्या. काही बोलता का तोंडाला येईल ते? तुम्ही सांगा, मी दिसतो त्यांच्यासारखा? नाही, तुम्ही सुबोध सारखे नाही दिसत. नाही. चिराग सारखे दिसता. मी चिराग सारखा दिसतो. चिराग काय तुमचा बॉयफ्रेंड होता का? नाही, माझा चुलत भाऊ आहे अमेरिकेचा. सेम दिसतो चिराग. सेम. सेम असंच टक्कल आहे त्याला. सेम दिसतो. आई शपथ. ऐका ना हो पिंकी भाभी, मी धुळ्याचा असून धुळ्याचा वाटत नाही. मी अमेरिकेतला कुठून वाटतोय तुम्हाला? काय संबंध आहे? नाही, तुम्ही सेम अमेरिकेचा सेम मी बघितलंय चिरागला. सेम या 2 भाऊराया. पिंकी भाभी, नेमकं किती भाऊ आहेत तुम्हाला? 2. भाऊ बांधा राखी बांधा. घ्या चला. ओ या खांडेकर भाऊ, सुबोध भाऊ या की. बांधा राखी बांधा. राखी बांधा की. गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. ऋत्विक, गुड मॉर्निंग. हे काय आहे? हे काही नाही पिंकी भाभी, हे जस्ट म्हणजे घरात लादी पुसत होतो आणि माझाच पाय सटकला. मायनर ऍक्सिडेंट झालाय. होईल 10 What is this दिवसात. यार? This is not done. नाही दिस इज फाईन. गुड मॉर्निंग. तुम्ही कशा आहात? Good.
आज काही शूटिंग नाही का? शूटिंग आहे त्यांचं 11ची शिफ्ट लेट होते त्यांना. तुम्ही जायला चला चला जा तुम्ही. निघा, निघा. नाही इट्स ओके, मी थांबू शकते, मी थोडंसं लेट जाऊ शकते. आज मी खूप खुश आहे. वा छान छान. तुम्ही असं खुश राहत जा. खुश का आहात? आज मी 15 वर्षांनी राखी पौर्णिमा सेलिब्रेट करणार आहे. अरे वा 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 छान छान. मग भावाकडे जाताय की भाऊ आलाय? 2 भाऊ राया आलेत. वा वा एक मागाठाण्याचा आहे आणि एक तर डायरेक्ट अमेरिकेचा आहे. मागाठाण्याचं म्हणजे खांडेकर? आणि मग अमेरिकेचा कोण? राजपूत. ऍक्च्युली माझा एक भाऊ आहे सुबोध नावाचा, पण तो खूप वर्षांपूर्वी पळून गेला. तर 15 वर्ष मी सेलिब्रेटच नाही केली राखी पौर्णिमा. आणि हे सेम सुबोध सारखे दिसतात आणि हे सेम चिराग सारखे दिसतात, जो माझा चुलत भाऊ आहे अमेरिकेचा. पिंकी भाभी, तुमचा जो सुबोध होता भाऊ तो गेला पळून, पण जो दुसरा भाऊ आहे म्हणजे अमेरिकेचा भाऊ चिराग त्याला जर असं वाटलं की बुवा तो असताना त्याच्यासारख्या दिसणाऱ्या या दुसऱ्याला तुम्ही राखी बांधली तर त्याला वाईट वाटून जाईल ना. तुम्ही एक काम करा, तुम्ही व्हिडिओ कॉलवर राखी बांधा ना, आजकाल ते चालतं. हा चांगली आयडिया ही. राजपूत व्हेरी गुड. म्हणजे चेहरा त्याचा असेल पण हात राजपूतांचा असेल. नाही ना रे. ऐका ना तुम्ही एक काम करा, तुम्ही असा हात त्याचाच असेल असं कुठे राखी बांधा व्हिडिओ कॉलवर. अच्छा व्हर्च्युअल राखी पौर्णिमा. हा चालतं असं चालतं. पण नाही चालणार कारण तो अमेरिकेत आहे म्हणाल्या ना तुम्ही. तर मग आता तिथे रात्र असणार. आता झोपमोड करणं योग्य नाही ना. मग तुम्हीच एक काम करा, तुम्ही राजपूतांचा राखी बांधलेला फोटो चिरागला पाठवा, मग त्याला बरं वाटेल. सरप्राईज द्या त्याला. हो चालेल, ही आयडिया मस्त आहे. बेस्ट आहे. ह्यांचा पण पाठवा. सेम सुबोध भावाचा फील आहे बाबा. सेम टू सेम. म्हणजे माझी बायको तर यांना बघितलं अयो भाऊराया. माझी बायको पण यांना भावड्या म्हणते. भावड्या. वा वा छान छान. नाही पण ऍक्च्युली मला किती राखी बांधावीशी वाटली तरी मी नाही बांधू शकत. का हो? राखी कुठे आहे माझ्याकडे? अरे यार काय हो, का नाही आणली राखी? मी तुम्हाला दुःखातून बाहेर काढलं असतं, मी बांधून घेतली असते ना राखी. मी पण काय पिंकी भाभी हट. माने माझ्याकडे येत राख्या, जरा ह्या खिशातून काढा. या खिशातून काढा ना. हा प्लीज काढा. माझ्याकडे म्हणजे माने ओ पिपी हा तुमच्याकडे का राख्या? तुमच्याकडे का राख्या? नाही माझ्याकडे म्हणजे काय झालं, मी ऍक्च्युली आता बाहेरूनच आलो ना. माझ्या वहिनीने सांगितलं राख्या आणायला, तिचे भाऊ येणार आहेत. पण आता काढायचं कशाला मत? तुम्ही म्हणालात ना तुम्ही राखी असती तर बांधली असती, त्यांचं दुःख हलकं करायचं असं काहीतरी म्हणाल. आता बांधूया आपण. नाही एक काम करा, माझ्या बदली आधी मान्य बांधा. काय ना त्यांना नाही मिळालीच मग त्यांना वाईट वाटतं. माझा काय संबंध आहे? हो. मी नाही दिसत ना कोणाचा. यांना वाईट वाटतं, यांना बांधा. माझा काय संबंध आहे? काय वा रे वा शाणा. आम्ही पिंकी भाभी आम्ही बसतो ना ह्याच्यासाठी स्टॉक घेतल्यानंतर रुसतो. वा रे वा. मी नाही रुसणार. आता नाही रुसणार. नाही रुसणार आता मी. बस. वाईट वाटणार आहे का? नाही पिंकी भाभी. इट्स ओके, आपण तुम्हालाही बांधू. नको 2च राख्या आहेत, त्या 2च भाऊ आहेत. तसं मला नको करायला. तुम्ही बांधा. माझ्याकडे अजून एक आहे. 3 आणल्या होत्या मी, एक्स्ट्रा आणली होती, तुटली वगैरे. तर बघा. ओ नाईस. राखीवाला आहेस काय रे? वहिनीने सांगितल्या होत्या आणायला म्हणून मी आणल्या. ये 3 राख्या. मला नको बांधायला. अहो नको काय म्हणताय, घ्या ना बांधून. मला नको बांधायला. असं काय करता? आता म्हणालात ना दुःख कमी होईल त्यांचं, घ्या बांधून. मग तुम्ही घ्या बांधून. तू घ्या बांधून. बांधा, तुम्ही बांधा मग. मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला बरं वाटणार असेल तर प्लीज बांधा. नो हो प्रॉब्लेम. अगदीच. सॉरी मला हे या हाताला कशी बांधणार राखी आता? डाव्या हाताला बांधा. डाव्या हाताला नाही बांधत राखी. नाही मला चालेल, तुम्ही बांधा. तुम्हाला चालेल पण शास्त्र असतं ते, काहीतरी कारण असेल ना. फ्रेंडशिप बँड नाही कुठल्याही हाताला बांधायला. फ्रेंडशिप बँड कुठल्याही हाताला बांधतात का? हो. मग असतं तर बांधलं असतात. हा म्हणजे त्यात काय. हे घ्या. काय जनरल स्टोर उघडलंयस का काय? कशात काढतायस बाहेर? काय झालं, फर्स्ट वीक मध्ये फ्रेंडशिप वीक असतो ना, तर एक फ्रेंडशिप बँड खिशातच होता. तो म्हटलं आता हे धरा. ओके, बिलेटेड हॅपी फ्रेंडशिप डे. मला सुद्धा बिलेटेड हॅपी फ्रेंडशिप डे. मला पण असलंच बांधा की. मला बी असलंच बांधा की. नाही पण आता राख्या बांधायचं ठरलंय ना. चला या लाईनीत उभे राहा. काय मी तुम्ही जा. चला.
नाही 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 मी नाही. काय चाललंय तुमचं मला हे झालंय काय फ्रोझन शोल्डर झालाय. काय झालंय फ्रोझन शोल्डर झालाय हात वरती. घ्या बांधा बांधा. अरे वा छान छान. फोटो काढले असते कोणी तर मजा राखी आली असती. पौर्णिमेच्या शुभेच्छा सुबोध. थँक्यू. भरून आलं त्यांना भरून आलं. थँक्यू खांडेकर. द्या नेक्स्ट माने. अयो हात कुठे गेला बांधा बांधा बांधा. अरे असं काय करताय हा, घ्या बांधून. नाचताय कुठे हो चांगलं बहीण आहे ना. येस छान दिसतंय छान दिसतंय. थँक्यू. हे घ्या. या राजपूत. नाही काय पिंकी हात वर आला. थँक्यू सो मच. नीट हात नीट धरा राजपूत त्यांना बांधून हा द्या. हा बांधा बांधा आता काय. थँक्यू चिराग. याचा फोटो काढून प्लीज मला पाठवा हा. पाठवतो पाठवते चिरागला. चिरागला पाठव. आणि प्लीज मला काही म्हणजे गिफ्ट वगैरे नाही दिलं तरी चालेल. हे पण ओवाळणी द्यायला हवी होती. दिली तरी चालेल. आय टेक इट. थँक्यू गाईज. थँक्यू. चलो बाय मी निघते. तुम्ही, कुठे जाताय का शूट आहे ना माझं. हा निघते. मी सोडू तुम्हाला तुम्ही कसे सोडणार आहात मला. कसं म्हणजे गाडीने या खिशात गाडी आणलीस का आता नाही, चावी आहे चावी आहे मी सोडतो या चला. अरे मोडलेस की बेन कसं सोडणार आहे नाही, गाडी चालवायची असं अशी अशी चालवायची एवढं काय. कशाला एवढं करताय. माझ्या गाडीने जाऊया. मी तुम्हाला ड्रॉप करते. सांगा कुठे जायचंय. नाही, मला कुठे नाही जायचंय मला फक्त आता त्या राख्या तुम्हाला दिल्या ना तर त्या नवीन घ्याव्या ओ लागतील. गॉड प्लीज लेट मी बाय यू राख्या. नाही ठीक लेट्स गो मी सोडते तुम्हाला आणि तुम्हाला राख्या घेऊन देते. मी आलो खांडेकर. Sorry हा. दर राखी पौर्णिमेला हात फ्रॅक्चर कसा असतो रे बरोबर. नाटके नाटक्या माझा तर काय संबंध पण नव्हता मला उगाच राजपूत वाटलं. आपण खूप साधे आहे. बोलते मी तर बोलतो आपण खूप साधे आहोत. भोळा भोळा आहे मी एकदम. मी तर तुमच्यात त्यातलाच साधा आपल्या मनात काहीच काहीच नसतं. पापच नाही. नाही मी तर बोळाच आहे एकदम. आता काय काय झालं रे. अरे बापरे. लिगली भाऊ नाहीच आहोत आपण. नाही जे हा? आता राखी काय फक्त बहीण भावाला बांधते असं थोडंच असतं. राखी मुळात रक्षणासाठी पण बांधली जाते ना. आमच्याकडे कसं आहे बऱ्याचदा आहे ना बायको नवऱ्याला राखी बांधून देते. कशासाठी रक्षणासाठी. हा रक्षण महत्वाचं. ही राखी रक्षणाची रक्षणाची अहो, राखी. माने रक्षणाची राखी आहे. आवाजी नाही मग मी पिंकी बाबीचं रक्षण करणार. मी पण करणार. मी हायच माग तुमच्या मी तर आता पिपी पासून पिंकी बाबीचं रक्षण करणार. केलंच पाहिजे. आता बघ, ए, पिपी. वा 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 यु नो वॉट कर्मा नोज एव्हरीथिंग. मला इतका आवडला हा विषय आणि तुम्ही बहारदार मांडला. क्या बात खूप मजा आली. बघूया हासरसे काय म्हणतात प्रसाददा. बहारदार मस्त विषय होता आणि खूप मस्त फुलवलात तुम्ही ते पशा काय झालं जर टोनिंग इतकं इरिटेटिंग इतकं भयानक इरिटेटिंग होतं ते. वा वा बहारदार मस्त. सावत्या श्याम्या पीपी मस्त. प्रिया फारच सुंदर फार मजा आली. म्हणजे त्याच्यात कुठेही खोटेपणा वाटला नाही. तो खरंच तुझा भाऊ हरवलाय खरंच तुला त्याची आठवण आली ते इतकं रिअल वाटलं आणि त्यामुळे यांची तडफड जास्त अंडरलाईन झाली त्यामुळे मजा आली. बाकी गुलाब कसे दिले ते सांग नंतर. सई गुलाबी परफॉर्मन्स होता. मी एक ऑब्झर्व केलंय की हे प्रहसन असलं की लेखक संकल्पना सगळे इतकं मनापासून लिहितात आणि तुम्ही पण इतकं मनापासून करता की त्याची खूप मजा येते. तो जो सिक्वेन्स होता की ओळी ओळी तुम्ही हात पुढे करून येत होता तो फार भारी होता. सावत्या तू म्हणाला अरे हात कुठे गेला ते फार भारी होतं. भावा काहीतरी वेगळंच पकडलं होतं आज आणि तू ह्या प्रहसनात विशेष धमाल करतोस. मला खूप आवडते ती धमाल आणि प्रिया मस्त. वी लव्ह यू. मंडळी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लहान मुलं फार निरागस असतात. त्यामुळे नेमकं जे बोलायचं नसतं ते सहजपणे पटकन बोलून जातात. पण त्यामुळे जो काय गोंधळ उडतो तो पाहूया पुढील प्रहसनातून जे घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी विनोदवीर.
ए काय करतोय काय हॉस्पिटलची घंटा वाजवली. सांगतो काय तुला बस इकडे हॉस्पिटलची घंटा वाजवतोय. ओ पप्पा हाव तू इकडे बस इकडे ये इकडे येतात तू इकडे. काय बस इकडे फालतू करतो. ओ आजोबा किती वेळ झोपता उठा ना मला पण झोपायचंय. त्याला आजोबांका बरं नाहीये. हा बस. हा बाबा हा बाबा आम्ही आहे आम्ही इकडेच आहे सगळे. तुम्ही शांत झोपा गडबड करायची नाही फक्त आराम करायचा. हा हा ओ काय हो हा? जातायत गंगाजल काढू. ए, तू जरा आहेस काय झालं आणि त्याला वेळ आहे ना अजून. वेळ आहे मराव दे मराव दे. बाबा मी आलो बाबा. आला बाबा मी आलो. आला तू हा मी आता काय नाचू काय रे. हो वॉटर सेन्स ऑफ मर्मर. नाही तसं नाही तू लेट आलास ना म्हणून ते रागवले तुझ्यावर. नाही नाही बाबा मी वेळेत निघालेलो. फ्लाईट लेट झाली बाबा. हो बाबा खरंच आमची फ्लाईट लेट झाली हो. बाबा बाबा बरे आहात ना तुम्ही बाबा. बरं बाबा ही बघा तुमची नात शिवाली. बघा छोटी मुलगी. अरे गोंडू अरे गोंडू अरे माझी गोंडू अरे कशी आहे तू. मी बरी आहे. वा वा वा. बरं झालं आजोबा तुम्ही लवकर गचकले नाही. हा मम्मी पापाला फ्लाईट मध्ये बोलत होते आपण जायपर्यंत म्हाताला जगतोय का मरतोय जगतोय का मरतोय. गप अच्छा बाबा नाही काय बोलते बाबा नाही कमर नाही गप गप कार्टिक अभ्यास करायचा गपचूपपणे. तुला अभ्यास करायला नको आणि नसते उद्योग गप्पा बस. ताई कशाला ओरडता लहान मुलाला. लहान मुलं खोटं बोलत नाहीत. बाबाने काय म्हणाल म्हातारा जगतोय का मरतोय नाही असं. वहिनी चुकीचं रॉंग आहे. बाबांना तुम्ही बोलता म्हातारा जगतोय की मरतोय. अच्छा वाटलं नव्हतं रे तुम्ही असं बोलला. नाही बाबा नाही. अहो तिचं काय ऐकताय बाबा. बाबा मी खरंच असं नाही बोलले. तुम्हाला वाटतं का बाबा मी असं बोलेन का बाबा. बाबा तुम्ही नका लक्ष. तुम्ही आराम करा. नका लक्ष देऊ. आराम करा. काय नाही बोलली ती. काय नका बोलली. गप्प बस थोबाड बंद ठेव. अरे तू तरी असं का करतोय फुफू. तू पण विसरलास काय. तू पण मगाशी फ्लाईट मध्ये बोलत होतास ना पटकन जाऊन प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या घेऊ काका. अरे मम्मी पप्पा बोला ना मंद्या काकाचा भरोसा नाही आहे पागल आदमी आहे हो. क्या बात आहे दादा. वा रे वा वा रे वा. अरे काय कार्यक्रम सुरू आहे काय. वा रे वा चाललंय. बघा बाबा त्याला लाज पण आहे. तुम्ही इकडे मराठा टेकलायत तो बोलतो प्रॉपर्टीचे पेपर पाहिजे म्हणून. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती रे. आई बाबा मी का बोले नसाव. तिचं काय ऐकताय. ती लहान आहे ती. लहान आहे बाबा ती. प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या घेणं मी जिवंत असताना. काय बोलणार बाबा. ओ पशा काका तुम्ही आजोबांच्या ठशाचं टेन्शन घेऊ नका. पप्पांनी आजोबा जाणार हे माहितीये म्हणून आधीच टेम्पो वरती ठसे घेऊन ठेवलेत. काय नाही मुंगी. अरे मंद्या वा रे वा वा रे वा. काय चाललंय वा रे वा का कार्यक्रम सुरू आहे का तू इकडे. नाही मंदार वाटलं नव्हतं रे तू तरी असं करशील. बाबा नाही बाबा. बघा स्टॅम्प पेपरवर माझे अंगठे घेतले या माणसाने. पशा काय बाबा तुम्ही तरी कसं दिलात. अरे मला बोला पासपोर्ट बनवायचा आहे युगांडाला यात्रेला जायचंय म्हणून त्यांनी माझे बाप घेतले ना अंगठे. बाबा तुमच्या तर ना युगांडाला कोण जातात तीर्थयात्रेला. मला बोलला आहे काहीतरी मोठं. बरं झालं मी बाबा वेळेवर आलो. मंद्या काय काय वाट लावली असतीस बाबा काळजी करू नका. हवं तर अंगठा लावलेले स्टॅम्प पेपर आणून देतो पण तुम्ही
चांगले राहा, तुम्ही चांगले असले पाहिजे. सोडून दे विषय बाबा, जाऊ दे. आमचं एक झालं, यांचं एक झालं. झालं, पिठंपाट. हा, झालं, नको काहीच नको. पिठंपाट म्हणजे नाही नाही म्हणजे जाऊ दे, संपू दे. अरे झालं, बाप झालं. हे पप्पा काय ग? तू बोललेला ना चैन मग मागू काय झालं लगेच माग जा. मागू काय शानपणा करून नीट माग. आजोबा अरे बोलू काय द्या ना काय चैन द्या ना गळ्यातली. ए शिवा गबस काय आई ग असं करू. गबस. ए गुंड्या, द्या ना चैन द्या ना. अरे माझी चैन कशाला तुला पाहिजे? नाही तर काय. अरे आजोबा पप्पा बोलले आपला म्हाताला जाम चिवत आहे. तो असं लोकांना देणार नाही. मलताना जर गोष्ट मागितली तर लहान मुलांना नाही बोलत नाही. मग तू माग. वा रे वा. वा रे वा. अरे नालायका, काय केलं तू? नाही नाही बाबा. वाटलं नव्हतं रे तू मोठा आहेस ना असं. बाबा अहो ती लहान आहे बाबा. ए शिवाली टुक, तुम्हाला नाही मिळणार काही. आजोबा मागे एकदा आंघोळ करत होते ना, तेव्हाच पप्पांनी त्यांची चैन काढून घेतलेली. ही नकली चैन आहे. अरे खोटी चैन आहे काय? खोटी चैन आहे. अरे मंद्या. अरे वा. अरे वा. मंद्या, वाटलं नव्हतं रे तू तरी असं वागशील रे. बघा बाबा बघा, तुम्ही तरी काय चेन काढून दिली. मला काय बोलला माहितीये का? चैन आता जुनी झाली रे. मरायच्या वेळी नवीन चैन जर असेल गळ्यात तर डायरेक्ट स्वर्गात भेट होते. अप्सरा भेटेल तुला म्हणून ना मी दिली रे. बाबा काय करू, म्हातारपणी पण अप्सरेचा नाद सुधरत नाही तुमचा. आता मी काय करू? तू बोललास तसा तर मी काय करू? बरं झालं वेळेवर आलो मी. मंद्या अजून काय काय करून ठेवलं बाबांचं तू. अरे नाही ना. ए तू ना घरी जा आणि म्हशीला पाणी पाच जा. मी नाही, इथे आजोबा मारायला टेकलेत आणि तुम्हाला म्हशीचं पडलंय. त्या हातात तोंडात नाही एक जरी शब्द आला ना, बुक लावून काढीन तुला. मला भूक लावून काढेल आणि तुम्ही काय पण बोलता ते चालतं काय? त्या डोळे बघ काय बोलले. काय काय अहो, बाबा विचारा बाबा, अजून काहीतरी बोलले. इकडे बाबा विचारा. कायच नाही बाबा. इकडे 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 काय नाही. काय काय बोलत होत रे आई बाबा? आजोबा आई बोलत होती की 3 तारखेपर्यंत म्हातारा काय करून टिकला पाहिजे, म्हणजे 1 तारखेला पेन्शन घेता येईल आपल्याला. शपथ. 1 महिन्याची पेन्शन मिळायला पाहिजे. मी 3 तारखेला बरं नाही बाबा. मंद्या वारे वा. वारे वा. अरे नाही नाही, पण एक काम करा आजोबा, 3ला नका म्हणू, 25ला मला. काय 25 का? आजोबा तुला माहितीये का, मम्मी पप्पा बोलत होते की आपल्याला थायलंडला फिरायला जायचंय. आजोबा 25ला मेले नाहीत तर मग आपली तिकीट वाया जातील, म्हणून तुम्ही 25ला मला. थायलंडला फिरायला जायचंय. अरे पशा वारे वा. तरच काय करतोस? बघितलं काय बाबा, बघितलं काय कसा आहे तू? लाज वाटली पाहिजे तुम्हा लोकांना, तुम्ही असं वागता. थायलंडला जायचंय. वारे दादा. वा देवा. नाही रे बाबा. वा देवा. हे काय वारे वा चालले? वारे वा तोपडो का ना? नालाय कुठले वारे चालले? काही कार्यक्रम चालले तुम्ही असं करता तुम्ही? शांत शांत. आजोबा मी जिवंत असं. आजोबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही 3 तारखेलाच मारा आजोबा. कशाला? पेन्शन मिळेल ना. पागल आहेस? 25ला मला आजोबा, थायलंडला फिरायला जायचंय आम्हाला. नाही आजोबा 3 तारखेला मारा, पेन्शन पाहिजे आम्हाला. आम्हाला थायलंडला फिरायला जायचंय. आले उतर. अगं लागताय ना. ह्यांचं काय चाललंय? तुमचं पण काय चाललंय? नालाय का तुम्ही? चला चालते वा इथून, तुम्हाला काहीच मिळणार नाही. डॉक्टर ए पप्पा मेले आजोबा. बाबा. आजोबा बाबा. आम्ही मेलो नाही, तुम्हाला मी मारीन मग जाईल. ह्यांना हाकला इथून निघाय. वा रे वा वा वा. फारच भारी परफॉर्मन्स, फार मजा आली. वेगळा विषय होता आणि तुम्ही खूप छान सादर केलात. बघा हसरसे काय म्हणतात प्रसाद. धमाल. मस्त मस्त विषय होता. पशा तू ऍक्च्युली ज्या पद्धतीने आलास आणि अरुणच्या अंगावर पडलास
मला असं वाटलं क्षणभर गंगाजल मागावं की काय. डेंजरस मुवमेंट होती, भयंकर. पण मजा आली. अरुण, जिलबी आणि बुंदी किती स्वीट असेल मला माहित नाही, पण तू खूप स्वीट आहेस. मजा आली. सई, मॅड परफॉर्मन्स होता. माणसाचा हव्यास आणि गोष्टींची हाव ही ह्युमरमधून अशी बाहेर येईल असं कधीच इमॅजिन केलं नव्हतं. तुम्ही ते खूप छान मांडलं. अरुणदा, व्हॉट एनर्जी मॅन, फारच भारी. मजा आली, मजा आली. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेली आहे पालवी ॲग्रिकोची टीम. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. त्यांच्याशी संवाद साधूया. सर्वप्रथम राहुल सर, तुमच्या 27 वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही शेती आणि AIचा संगम केलेला आहे. त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला फार आवडेल. आम्ही महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या शेतकऱ्यांसाठी सर्वप्रथम आपल्याकडं अर्बन कस्टमरसाठी सहजरित्या आपल्याला जे खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे ॲप उपलब्ध आहेत. पण ॲग्रिकल्चरमध्ये शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं डेडिकेटेड ॲप उपलब्ध नाही आहे. त्याला 2 प्रॉब्लेम, पिनकोड बेस्ड डिलिव्हरी आणि त्याची सहजरित्या खरेदी करण्यासाठी उपलब्ध नाही आहे मार्केटमध्ये. त्यामुळे ती आम्ही पहिल्यांदा पालवी ॲग्रोकोच्या माध्यमातून B2B आणि B2Cला बळीराजाचं सेवा दाखल करणारं पालवी ॲग्रोको ॲप घेऊन येतोय. वा 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 वा. हा जो महाराष्ट्रातला शेतकरी आहे त्याचं वय आहे 35 ते 50. मग त्याला ऑनलाईनला शॉपिंगला एक तर ॲग्रिकल्चरचा डेडिकेटेड प्लॅटफॉर्म नाही आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला एखाद्या ई-कॉमर्सच्या प्लॅटफॉर्मवर 1000 प्रोडक्ट आहेत आणि मग त्याला ते रोगाचं नाव माहीत नाही, त्याचा काय वापरायचं माहीत नाही. मग त्यासाठी आम्ही एक मीरा नावाचं एक AI इंटिग्रेटेड भारतातलं सर्वप्रथम, म्हणजे त्याला 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, त्याने विचारलं की मीरा, माझ्या सोयाबीनच्या पिकावर हा रोग पडला आहे, मला खरेदी करायची आहे. तर 2 प्रकारचं, एक तर ऑडिओबलमध्ये त्याला मेसेज येतो आहे किंवा दुसरी गोष्ट त्याला टेक्स्टमध्ये येतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की असं नाही की ते माझ्याच प्लॅटफॉर्मवरचा डेटा हे करतं आहे. पब्लिक डोमेनला जेवढा काय डेटा आहे तो 5 सेकंदामध्ये पिक करून ते शेतकऱ्याला सहजरित्या उपलब्ध करून देत आहे. आता AI इंटिग्रेटेड बरोबर आम्ही अजून एक दुसरं आणतो आहे की जसं तुम्ही डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर तुमचं रोग निदान होतं आहे. डॉक्टर तुम्हाला डिटेक्ट करून बाबा ताप आला आहे ह्याच्यावर तुम्हाला गोळ्या वगैरे देतात. पण त्या शेतकऱ्याला तो शेतीमध्ये त्याला रोग काय पडला आहे माहीत नाही, ते ओळखायचं कसं, त्याला साधन नाही आहे. त्याला आपली एंटायर इकोसिस्टम जे आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिक असा आपल्याकडे टूल्स नाहीत अवेलेबल. आम्ही भारतातलं सर्वप्रथम एक मोबाईल ॲप आहे, ते तुम्ही फक्त फोटो काढला तर त्या फोटोवर ते सांगतं हा रोग कुठला आहे आणि ह्याला काय वापरावं लागेल, ते पण विदिन 5 सेकंदामध्ये येतं आहे. वा 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 वा, खूपच भारी. खूपच भारी. थँक्यू सो मच सर. वैभव सर, पालवी ॲग्रिको शी जोडले जाताना, क्रिएटिव्हली जोडले जाताना तुम्हाला काय काय प्रयोग करावे लागले? बळीराजाला म्हणजे शेतकऱ्याला एका क्लिकवर त्याला शेतीसाठी लागणारी प्रत्येक माहिती, शेतीसाठी लागणारं प्रत्येक साहित्य, शेतीसाठी लागणारी अवजारं, औषधं, हे सगळं त्याला एका क्लिकवर त्याच्या बांधावर मिळतं आहे. म्हणजे शेतकऱ्याचा वेळही वाचतोय. सो याच्यात खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं काम करायला संधी आहे, जी जाहिरातीच्या माध्यमातून पण आहे. त्यानंतर डिजिटल प्लॅटफॉर्म चालवताना हे एज्युकेटिव्ह पण आहे की एखादं क्रॉप कसं घ्यायचं, त्या क्रॉपबद्दलची माहिती, मग त्या सगळ्या एक्सपर्टीजला घेऊन शेतात जाऊन त्या गोष्टीचा सगळा फॉलोअप घेऊन त्या प्रत्येक गोष्टीचं एक इन्फॉर्मेटिव्ह सेगमेंट तयार करणं आणि विषमुक्त शेती करणं किंवा या सगळ्या ऑर्गॅनिककडे आपण कसं जाऊ शकतो किंवा जमिनीचा पोत कसा सुधारू शकतो, शेतकऱ्याचं उत्पन्न, आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही मार्केट इंटेलिजन्समध्ये पण आहोत. म्हणजे जो काही हमीभाव आहेत, दर आहेत, या सगळ्या गोष्टींची अपडेटेड माहिती जसं आपल्याला स्टॉक एक्सचेंजची माहिती येते किंवा शेअर मार्केटची येते, तर हा खूप मोठा व्याप असतो. तीही गोष्ट आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय. सो हे वनरूप सोल्युशन आहे शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्यांना आता दारोदार कुठेही भटकायची गरज नाही आहे. त्यांनी फक्त पालवी ॲग्रोकोचं ॲप आणि वेबसाईटवरती जायचं आहे, त्यांना हवं ते त्यांच्या घरात आणि बांधावर मिळणार. क्या बात आहे. शेतकऱ्यांचं आयुष्य फार सुसह्य करताय तुम्ही. नीड ऑफ द आवर. क्या बात आहे. किरण दादा, या ब्रँडशी जोडले जाताना तुमच्या मनात काय भावना होत्या? खूप समाधान आहे. म्हणजे तुम्ही आत्ता ऐकलत की पालवी ॲग्रिको काय करतंय शेतकऱ्यांसाठी. मी स्वतः शेतकरी कुटुंबातून आलेला एक मुलगा आहे. नंतर मी अभिनेता झालो. आजही माझे भाऊ शेती करतात. सगळे शेतकरी आहेत आजही.
पालवी ॲग्रिकोचे राहुलजी सगळे माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की अशी अशी एक कंपनी आहे, तुम्ही आमच्या ब्रँडसाठी काम कराल का. मला थोडं आश्चर्य वाटलं सुरुवातीला की माझ्यापेक्षा खूप मोठी मोठी नावं आहेत आज मराठीत, मी का. तर मला थोडा संशय होता की मी काय करतायत नक्की शेतकऱ्यांसाठी. मग त्यांनी दिवसभर मला ते बसून सगळं सांगितलं की आम्ही काय करणार आहोत. मला खरंच ते पटलं. मग आम्ही एक छोटासा व्हिडिओ करून बघितला, माझ्या सोशल मीडियावर टाकून बघितला आणि महाराष्ट्रभरातून प्रचंड रिस्पॉन्स आला त्या गोष्टीला, सगळ्या शेतकरी वर्गातून. आणि मग सगळ्यांचा उत्साह वाढला आणि मला स्वतःला एक बरं वाटलं की तंत्रज्ञानाचा वापर, आपण काय म्हणतो की नवीन कुठलं तंत्रज्ञान आलं की शाप की वरदान, AI आलं शाप की वरदान, पण AI शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार आहे असं मला वाटायला लागलं मनापासून. आणि मग मी याच्याशी जोडला गेलो आणि खूप समाधान वाटते अभिनेता म्हणून आपण अशा कुठल्या तरी कंपनीशी जोडलं जाणं. शेवटी एवढंच म्हणेन की तुका म्हणे सुखा अंतपार नाही लेखा, एवढं मला आनंद वाटतोय. खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच दादा, थँक्यू. नितीन इंगवले सर, तुम्ही गेली 3 दशकं या क्षेत्रात कार्यरत आहात. पालवी ॲग्रिको विषयी आम्हाला तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायला आवडेल. खरं तर पालवी ॲग्रिकोच्या माध्यमातून आम्ही जवळपास भारत देशातील जवळपास 8 राज्यातील कृषी दुकानदार यांच्याशी आम्ही कनेक्ट झालेलो आहे. संपूर्ण भारतातील पहिला AI आधारित डिजिटल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फॉर ॲग्रिकल्चर सुरू करतोय, याचा आम्हाला खूप खूप मनस्वी आनंद आहे. वा 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 वा. तुमच्या या प्रोजेक्टला आता पालवी फुटलेली आहे, पुढे जाऊन त्याचा वटवृक्ष व्हावा ह्याच तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. प्रियांका ताई, पालवी ॲग्रिको आता भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार आहे, याचा पालवी ॲग्रिकोची मी एम्प्लॉई असल्यामुळे खूप जास्त अभिमान वाटतोय. वा वा वा, क्या बात आहे. ललित सर, एकंदरीतच पालवी ॲग्रिको विषयी आणि या क्षेत्राविषयी तुम्ही काय सांगाल. जर आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला सुधारायचं तर आपल्याला पहिले गावांना समृद्ध करावं लागेल आणि जर गावांना समृद्ध करायचं आहे तर आपल्याला आधी शेतकऱ्यांना समृद्ध करायला लागेल. हा फ्युचरचा असा प्लॅन आहे की आपण एक 360 डिग्री प्लॅटफॉर्म तयार करू पालवी ॲग्रिकोच्या माध्यमातून, ज्याच्यामध्ये आपण इनपुट तर आता देतोय पण पुढे चालून आपण शेतकऱ्यांना, जसं वैभव सर पण म्हणाले की आपण हमीभाव आत्ता आपण सांगतोय, बट पुढे चालून त्याचं कसं आपण मार्केटमध्ये शेतकऱ्याला चांगल्या ट्रेडर्स मार्फत योग्य तो भाव मिळेल, हा आपला लॉंग टर्म विजन आहे की शेतकरी समृद्ध झाला तर गावं समृद्ध होतील, मग महाराष्ट्र समृद्ध होईल आणि मग देश समृद्ध होईल. ॲब्सोल्युटली, क्या बात है. मला असं वाटतं तुमच्या या प्रोजेक्टमुळे तुम्ही शेतीला अपग्रेड करताय आणि तरुणांना शेतीकडे पुन्हा वळण्यासाठी प्रवृत्त करताय सबकॉन्शियसली. थँक्यू सो मच फॉर दॅट. पालवी ॲग्रिको हा आमचा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म येत्या 5 ऑगस्टपासून भारतभर लाईव्ह लॉन्च होतोय. माझी सर्व महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या तमाम शेतकऱ्यांना, बळीराजांना विनंती आहे की जास्तीत जास्त हे ॲप डाउनलोड करा, वेबसाईटला भेट द्या आणि शेती जेवढी स्मार्ट करता येईल तेवढी तुम्ही स्मार्ट करा. आम्ही कृषीवीर आणि कृषी सखी ही योजना आम्ही महाराष्ट्रभर राबवतो आहे. महाराष्ट्रातल्या तब्बल 4,000 मुलांना आणि मुलींना डिलेवरी पार्टनर्स म्हणून आपण पालवी ॲग्रिकोतर्फे अपॉइंट करतोय. त्याची सुरुवाती झालेली आहे. तर माझं महाराष्ट्रातल्या पदवीधर तरुणींना हेही आव्हान आहे की ज्यांना गाव सोडायचं नाही, ज्यांना शहरात येऊन धकाधिकीचं जीवन जगायचं नाही आहे, त्यांनी पालवी ॲग्रिकोसोबत जोडून कृषीवीर आणि कृषी सखी होऊन एक आपला हक्काचा आणि स्वतःला एक चांगलं अस्तित्व देणारा ते रोजगार निवडू शकतात, व्यवसाय निवडू शकतात. तर कृपया पालवी ॲग्रिकोच्या ॲपला आणि वेबसाईटला सर्वांनी भेट द्यावी. वा 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 वा. मला ही 2 नावं, ही टर्म पण फार आवडली आहे. तुमच्याशी कसं जोडलं जायचं हे देखील या निमित्तानं सगळ्यांना सांगा. www.palviagro.com ही आपली वेबसाईट आहे आणि प्ले स्टोअरवरती आपलं ॲप आहे पालवी ॲग्रिको. थँक्यू सो मच सर. आणि खूप बहुमोल अशी माहिती आज आम्हाला तुमच्याकडून मिळाली आणि आज तुम्ही आमच्या जत्रेत सहभागी झालात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि तुमच्या पुढील वाटचालीकरता संपूर्ण टीमच्या वतीनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. मंडळी, हास्याची ही तुफान मेल अशीच चालू राहणार आहे, पण आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची. तेव्हा बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश.